आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव अंबरजे येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे या गावचे प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त परायण गोविंद हेमा बर्टोले आणि मग नवीन याच्याप्रमाणे कंसात वाळकू म्हणूया. याला आम्ही वाळकूव म्हणून या गावामध्ये याला संबोधतात. असे आमचे गोविंद हेमा बर्टोले यांच्याकडे आज घरभरणीचा कार्यक्रम आहे. तर खाली येऊन सांगतो, वास्तुशांती नाही सांगतो, घरभरणीचा कार्यक्रम आहे. आणि या घरभरणीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी दुपारी हा सर्व विधी आटोपलेला आहे. आणि तर प्रित्यर्थ संध्याकाळी 7 ते 9 या काळामध्ये आम्हाला कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहूगावचे श्रीमंत तुकोबराया यांचा 4 चरणांचा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकोबराया देवाकडे मागणी मागतो. सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे. वसवावे घर देवे बरवे वसवावे घर देवे बरवे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प आवलले पुण्य संग आसनी शयनी घडे भोजनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुपार संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी पांडुरंग करू प्रथमान नमो Oh,
माझे वारी तुझे पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी शैलीला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी करावे माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की मनुष्य देह हा उत्तम नरदेह आहे आणि उत्तम नरदेह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये हरीचं गुणगान, हरीचं भजन, हरीचं चिंतन, हरीचं नामस्मरण आणि हरीचं कीर्तन जर आपण केलं तर निश्चित आपल्याला याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा निश्चित आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, अभंग तुकोबराय देवाकडे मागणी मागतायत आणि त्याचप्रमाणे आजच्या अभंगाचं जे प्रयोजन आहे तर या अभंगामध्ये दोन शब्द असे आहेत. मी मागे म्हणजे दाजीकडे सांगितलं की एक बादरायण आहे आणि घर आणि गोविंद असे दोन शब्द बादरायण न्याय या अभंगामध्ये आहे आणि म्हणून आपल्या शिवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. घर आपण या ठिकाणी एक नूतन घराचं घर भरणे या ठिकाणी झालेले आहे आणि त्या निमित्त आपण या ठिकाणी आहोत. म्हणून बादरायण संबंध जो आहे मी मागे सांगितलं होतं की बादरायण संबंध याचा अर्थ बादरायण म्हणजे पोर आणि एक प्रवासी प्रवास करत असताना त्याला रात्र झाली, एका गावामध्ये ते आले आणि गावात त्यांचा विचार केला की आपलं ओळखीचं तर कोणीच नाहीये पण आपण राहावे कोणाकडे. तर एका घराच्या पुढे बोरीचं झाड होतं आणि त्याने पाहिलं की आपले भाऊबंद आहेत आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी उतरले. ते उतरल्यानंतर त्या घराची जी सुनबाई होती त्या सुनबाईने त्यांचं चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं. त्या सुनबाईला वाटलं की आपल्या सासरे बाबांचे कोणीतरी नातेवाईक असतील आणि म्हणून उत्तम आदरातिथ्य करून त्याला चहा पाणी वगैरे भोजनाची व्यवस्था केली. नंतर सासरे बुवा आले बाजाराहून, त्यांनी विचार केला आमच्या सुनबाईच्या माहेरचे कोणीतरी असतील. मी त्यांच्याही ओळखीचे नव्हते, सुनबाईच्या ओळखीचे नव्हते
आणि मग नंतर सुनबाई म्हणतात की सासूबाईच्या गावाकडच्या असतील. त्या ठिकाणी उत्तम जेवण झालं, उत्तम शय्या केली आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा गाडी झुकली आणि गाडीत बसले त्यावेळेला त्या घराच्या मालकाने प्रश्न विचारला, महाराज आपण निघालात पण आपली ओळख सांगा. मग त्याने ओळख सांगितली की माझी ओळख एवढीच आहे की माझं ही जी गाडी आहे बैलगाडी, त्या बैलगाडीचं जे धू आहे, झुकर ज्याला मी म्हणतो, ते बोरीच्या झाडाचं आहे आणि तुमच्या घराच्या पुढे बोरीचं झाड आहे, म्हणजे बाद्रायण न्याय आहे. आमचं तुमच्याशी संबंध आहे किंवा नातं आहे. तर त्याचप्रमाणे आता जो अभंग आहे त्या अभंगात 2 शब्द असे, पहिल्याच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये घर शब्द आहे आणि शेवटच्या चरणामध्ये गोविंद शब्द आहे. म्हणजे हे घर आणि या घराचे मालक गोविंद आहेत म्हणून आपल्याला आपल्या शेवटी निवडलेला हा अभंग आहे. अगदी अल्पावधीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून मी थोडक्यात सांगू इच्छितो की संत शिरोमणी तुकोबराया देहूगावला होऊन गेले. ते अतिशय श्रीमंत होते. त्यावेळेला 65 कोटीची त्यांची इस्टेट होती. पण ते जेव्हा देवाच्या पाठीमागे लागले आणि देवाच्या पाठीमागे लागण्याचं महत्वाचं कारण की त्यांच्या पाठीमागच्या 8 पिढ्यामध्ये विश्वंभर बुवांपासून आणि पांडुरंगाची भक्ती होती आणि ती भक्ती तुकोबरायांच्या रूपाने फलित झाली. नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका. नामदेव महाराजांनंतर तुकोबरायांचा नंबर लागतो आणि म्हणून तुकोबराय जन्माला आल्यानंतर जसे ते भगवंताची भक्ती करायला लागले, पण देवाने काय केलं, त्यांना अंगे वारोबार करून ठेवले. जे देवाच्या पाठीमागे लागले त्यांची परिस्थिती संसाराची दानादान होते. बायको मरते, पोरं मरतात, आई वडील मरतात, घरदार काही शिल्लक राहत नाही, अशी स्थिती आहे. पण सध्याची कलियुगाची अवस्था वेगळी आहे. एकदा त्या माणसाने तुळशीची माळ गळ्यात घातली की पहिल्यांदा तो जाडजूड होतो आणि जाडजूड झाला की लोक म्हणतात वा मानवलं म्हणे तुला, देव प्रसन्न झाला. काहींची परिस्थिती सुद्धा तो हा म्हणे, कारण आधी दारू पित होता, जुगार घेत होता आणि अतिशय व्यसनी असल्यामुळं प्रपंच ढासळला. आता तो मालकरी झाला, व्यसनमुक्त झाला आणि व्यसनमुक्त झाल्यामुळं समाजात त्याला स्थान प्राप्त झालं आणि त्याचप्रमाणे त्याचा संसाराला सुद्धा काय झालेलं आहे, बढती झालेले. लोकांना वाटलं वा देव प्रसन्न झाला. बरं का, म्हणजे देव प्रसन्न होण्याचं जे कारण आहे ते फक्त तुकोबारायांच्या बाबतीत सांगता येईल, नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगता येईल, त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांच्या बाबतीत सुद्धा सांगता येईल की हे तिन्ही संत अतिशय श्रीमंत होते. नामदेव महाराजांचा सुद्धा वाडा होता, नाथ महाराजांचा सुद्धा वाडा होता, पण अगदी त्यांची दानादान झालेली आहे. कोणी काही शिल्लक राहिलेलं नाही. तुकोबारायांची तर अवस्था अतिशय कठीण आहे. बरेही दुष्काळे पिढा केली म्हणा किंवा केली म्हणा. तुकोबारायांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर देवाच्या पाठीमागे लागल्यानंतर तुकोबारायांची परिस्थिती अतिशय कठीण झाली आणि मग तशी परिस्थितीत तुकोबारायांनी आपला संसार सावरण्याचा प्रयत्न केला आणि सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी त्या काळचं सांगतो 2 एक लहान लहान पारड्या घेतल्या म्हशी आणि त्या सांभाळत असताना त्या मंबाजी बुवांच्या माळामध्ये गेल्या. परिस्थिती फार कठीण आहे कलियुगाची. का ज्याच्याशी आपलं वैर आहे, तुम्ही कोंबड्या घेऊन पहा, बकऱ्या पाळून पहा, गाई सांभाळून पहा, जो वैरी आहे ज्याचं आपल्याशी पटत नाही त्याच्याच जागेमध्ये जाते. त्या म्हशी मंबाजी बुवांच्या जागेत गेल्या आणि त्या मंबाजी बुवांनी तुकोबारायांना बोरीच्या काठीखाली मारलं वगैरे आणि मग त्या म्हशी विकून टाकल्या. पुढे परिस्थिती अद्याप कठीण झाली. आमच्या जिजाईने पुण्यावरून काही पैसे आणले, पुढे मिरच्यांचा धंदा केला. मिरची खरेदी करायचे, बैलगाडी होती, पार अगदी लोणाड पर्यंत येत होते महाराज. कुठून? देहू गावावरून अगदी कोकणातून असे तुकोबराया लोणाड पर्यंत आलेले. लोणाडला तेव्हा बाजार भरायचा. लोणाड माहिती ना आपल्याला, पडग्याच्या बाजूला इकडे लोणाड आहे. तिथपर्यंत तुकोबराया यायचे. मला फक्त एवढं सांगायचंय की त्यावेळेला मिरचीचा व्यापार केला तर दुप्पट फायदा होता.
पण सांगतात अशी लोक की लोणारला जेव्हा तो बाजार भरला आणि तुकोबराय मिरची घेऊन आले तर सगळा माल उधार गेला. सगळा माल उधार गेला. पण तुकोबराय कधी हिसाब ठेवत नव्हते, नाव लिहून ठेवत नव्हते. माल सगळा उधार गेला आणि उधार गेलेला माल त्याचे रोखा थोडक्यात पैसे पुन्हा जमा करण्यासाठी तुकोबरायाने यावं लागलं, पांडुरंगाला यावं लागलं. पांडुरंगाने येऊन सगळा पैसा जमा केला आणि जेव्हा तुकोबाने समजलं की माझ्यासाठी पांडुरंगाला एवढा त्रास घ्यावा लागला म्हणून तोही धंदा तुकोबरायांचा बसलेला आहे. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचंय की हा शेवटचा धंदा तुकोबरायाने केला आणि मग तेव्हापासून त्याची अवस्था कठीण झाली. अतिशय घरावर कर्ज झालं. कर्ज झाल्यानंतर ते घर सोडावं लागलं. मंदिराच्या एका पडवीला त्यांना राहावं लागलं. पुढे आई वडील गेले, मोठा भाऊ गेला, बायको गेली, मुलं गेली. अतिशय अवस्था कठीण आणि एवढी कठीण स्थिती झाल्यानंतर मग तुकोबाने ठरवलं की आता आपण फक्त देवदेव करत राहायचं. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात वसवावे घर देवे करवे निरंतर. थोडक्यात आपल्याला पाहिजे वसवावे म्हणजे एखाद्या वसाहतीमध्ये, वसाहत जिला म्हणतो, वसाहतीचा अर्थ असेल की अनेक घरांचा समुदाय त्या ठिकाणी आहे, त्याला वसाहत म्हणतात. आणि तिथे तुकोबाला सांगतात वसवावे म्हणजे आधी त्या ठिकाणी वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये देवाकडे विनंती करतात की हे देवा, एखादं बरवं घर जर मला त्या ठिकाणी तुम्ही वसवलं तर बरं होईल. कारण आधीच जे तुकोबाऱ्यांचा जो वाडा होता त्या वाड्याचं काय झालेलं आहे, दिवाळं निघालेले. त्या वाड्यातून एका सावकारानं तुकोबारायानं काय केलेले, घरातून बाहेर काढलेले. त्या घराची किल्ली त्यांनी आपल्या हातात घेतलेले. तुकोबा बेघर झालेले आहेत आणि बेघर झालेल्यांची अवस्था फार कठीण आहे म्हणायचं. आज जर आपण शहरामध्ये गेलात ना तर जे भाड्याने राहतात त्यांची अवस्था फार कठीण आहे. कारण 11 महिन्याचा करार असतो. 10 महिने झाले की मालक सांगतो की पुढच्या महिन्यात घर खाली करा. 1 महिनाभर त्या घरातील ती पत्नी, ते भाड्याने राहणारे तिचे मालक आणि मुलं बाळ 1 महिनाभर त्यांना अन्न पोट लागत नाहीये, जोपर्यंत दुसरं घर भाड्याने मिळत नाहीये. पण त्याचं भाडं किती असेल, काय असेल, तिथली वस्ती कशी असेल, तिथला समुदाय कसा असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी मांडलेला असतो. म्हणजे थोडक्यात की त्या भाडेकरूला त्याची जी अवस्था आहे, एकदा 9 महिने त्या घरामध्ये झाले
की त्याला लगेच धडकी भरते की आता मालक सांगायला येईल घर खाली करा. ती स्थिती आमच्या तुकोबारायांची झाली. आणि म्हणून तुकोबाराने विचार केला की प्रत्येक 11 महिन्यात घर सोडावंच लागणार आहे. कारण आता माझं जे मालकीचं हक्काचं घर होतं ते घर काय झालेलं आहे, एका सावकारानं हस्तगत केलेलं आहे. आणि आता मला जिथे राहायचंय, आता मी सध्या कुठे, गावकीच्या मंदिराच्या पडवीला. उद्या जर कोणी एखादा आला की ही मंदिराची पडवी खाली करा, आम्हाला या ठिकाणी सामान ठेवायचे, उद्या सप्ताह असेल त्या ठिकाणी गावकरी सांगतील महाराज खोली खाली करा, सप्ताह आला. आणि म्हणून तुकोबाने विचार केला की ही खोली जी आहे ही परमनंट खोली नाहीये. कालांतराने कोणीही या गावचा एखादा नागरिक येईल आणि मला खोली खाली करायला सांगेल. म्हणून तुकोबाराने देवाकडे मागणं मांडलं, वसवावे घर देवा, मला असं काही घर द्या, ते कसं असलं पाहिजे, देवे परवे निरंतर, ते निरंतर पाहिजे, कधीही खाली होता कामा नये किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज होता कामा नये, कोणत्याही सावकाराने ते हस्तगत करू नये अशी विनंती तुकोबराय देवाकडे करतात. आणि तुकोबाची विनंती देवाने मान्य केली. तुकोबा स्वतः सांगतात बरं का, निरंजनी आम्ही वाहिले निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकारी निरंतर राहिलो. तुकोबराय सांगतात की मला जेव्हा भगवंत सहाय्य झाले आणि त्यावेळेला मी कुठे घर बांधलं, निरंजन क्षेत्रावर, त्या ठिकाणची वसाहत होती. त्या ठिकाणी निरंजन जे क्षेत्र आहे ते वैकुंठामध्ये आहे. ते कुठे आहे? वैकुंठात आहे. तुकोबराय कुठून आले? तुकोबा वैकुंठाहून आले. आम्ही वैकुंठवासी तुकोबराया एक वैकुंठातूनच आले. आणि पुन्हा तुकोबरायांना देवाने कुठे आसन दिलं, कुठे स्थान दिलं? वैकुंठामध्ये. त्या ठिकाणी म्हणजे असं क्षेत्र आहे निरंजन क्षेत्र. त्या निरंजन क्षेत्राच्या वसाहतीमध्ये तुकोबरायांना दुसरं घर बांधून दिलं आणि ते घर निराकारी निरंतर राहिलो. तुकोबराय सांगतात की ते निराकारी आहे. त्या घराला कोणत्याच प्रकारचा आकार नाही. मी मागे सांगितलं होतं असंच घर आमच्या माऊली ज्ञानोबा यांना प्राप्त झालं की ज्या वेळेला समाजाने त्यांची वाताहत करून टाकली, त्यांना वालीत टाकले, चारी भावंडांना कुठे घर नाही, दार नाही, आपल्या शिवेत उभं राहून दिलं नाहीये, शेण मारलं, कोणी खायला अन्न दिलं नाही, प्यायला पाणी दिलं नाही, फुटकं खापर दिलं नाहीये. आणि अशी स्थिती चारी भावंडांची झाल्यानंतर मग आमच्या माऊली ज्ञानोबरायाने काय केलं, हे विश्वची माझे आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची, एवढं ज्ञान प्राप्त केलं, एवढी तपश्चर्या माऊली ज्ञानोबरायाने केली आपल्या जीवनामध्ये की हे विश्वच माझं घर आहे आणि या विश्वरूपी घरातून मला कोणीही बाजूला करू शकत नाही. ही स्थिती माऊली ज्ञानोबरायांची झाली. त्याचप्रमाणे तुकोबरायांचं त्याचे पुढे आपण सांगू इच्छितो की तिला एवढे बांधुनी घर आणि आज तर आहे विश्वंभर. आमचे म्हणजे भगवंताला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा घर बांधून राहू. मी मागे सांगितलं की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 अत्यावश्यक गरजा आहेत.
माणसाच्या अत्यावश्यक गरजा. आता सध्याच्या अत्यावश्यक गरजा आहेत मेडिकल आणि दूध आणि पाणी, 3 गोष्टी महाराज. जेव्हा एखादा रोड बंद केला जातो, आंदोलन केली जातात, तर त्यावेळेला म्हणजे कोणत्या गोष्टी मोकळ्या असतात, म्हणजे अँब्युलन्सला अडवायचं नाहीये, दुधाची गाडी अडवायची नाही आणि पाण्याचा टँकर अडवायचा नाही, सध्याची स्थिती. पण पूर्वीचा काळ आपण पाहिला तर अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी. म्हणजे तिसरा जो भाग आहे निवारा, म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राणी हा संघप्रिय प्राणी असल्यामुळं तो कुटुंबवत्सल आहे. कुटुंबवत्सल असल्यामुळं तो घर करून राहतो. आता आज या ठिकाणी हे जे घर आहे, आमचे वाळकू बाबा किंवा गोविंद हेमा परटोळे, त्यांचे चिरंजीव जयवंत गोविंद परटोळे, आणि त्यांनी आज या ठिकाणी त्यांचं आधीचं घर होतंच गावामध्ये, पण आले देवाजीच्या मना, नाही का, किंवा त्याच्यामध्ये सांगतो मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, मनाचे संकल्प पाहावे तुमची फार इच्छा होती आणि म्हणून झोपडी बांधून इथे राहिले महाराज. ते मला वाटतं किती वर्ष झाले हो, 2 वर्ष झोपडी बांधून राहिले या ठिकाणी. आणि मग त्या झोपडीचं आता काय झालं, हे मंदिर आहे बरं का. पूर्वीच्या घराला काय म्हणायचे, मंदिर, बरं का. पण आम्ही मंदिराला घर म्हणतो महाराज. मंदिराच्या कळसाला कधी लोटा म्हणू नये, पण आम्ही कळसाला सुद्धा काय म्हणतो, लोटा. आजची स्थिती, पूर्वीची स्थिती घराला मंदिर म्हणायचे, आता मंदिराला घर म्हणतात. 2 वर्ष ते या ठिकाणी आता पाठीमागे झोपडे बरं का. जशी तनपुरे महाराजांनी कोट्यावधी रुपयाची वास्तू त्या ठिकाणी उभी केली आणि लाखोनी त्या ठिकाणी वारकरी जातात आणि कमीत कमी 4 तास लागतात आतमध्ये फिरायला. इतकी सुंदर त्याने व्यवस्था लावलेली आहे कोणी कैकाडी महाराजांनी. पण त्यांचा प्रत्येक त्या ठिकाणी कसाराची झोपडी. कशी झोपडी, एक कसाराची एक छोटी झोपडी आहे आणि त्या झोपडीत राहून त्यांनी कोट्यावधी रुपयाची उत्तम अशी वास्तू उभी केली. त्याप्रमाणे 2 वर्ष झोपडीत राहून आज त्यांचं एक फलित एक त्यांना या ठिकाणी म्हणजे सिद्धी प्राप्त झाली समाजाला हरकत नाही की एवढी मोठी वास्तू, आज लाखो रुपयाची वस्तू या ठिकाणी एका वर्षात उभी करून आणि त्याची सांगता या ठिकाणी झालेले. आज या ठिकाणी घर भरणे वास्तुशांती नाही, कशाला का घर भरणे. आणि घर भरणीला ब्राह्मण इतका उत्कृष्ट होता की ते सहज म्हटले की म्हणे काहीच करायची गरज नाही म्हणे, फक्त गणेशाचं नाव घ्या, सगळं त्याच्यात आलं म्हणे. तर मी त्याला म्हणणार होतो की गणेशाचं नाव घेऊन जर झालं तर प्रश्न तुमचाच आहे, आमचा तर काही नाही, नाही का. म्हणजे ते वास्तुशांती वगैरे काही झाली नाही, फक्त या ठिकाणी कलश पूजन, गणपतीची पूजा आणि मालकाच्या आग्रहास्तव या ठिकाणी होम केलेला होता. आणि होम हवन विधी करून महत्वाचा विषय एवढाच आहे, मला एवढं सांगायचंय की या सगळ्या विधींपेक्षा सर्वात महत्वाचा विधी कोणता असेल तर अन्नदानम महत्दानम. लक्षात का, सगळ्यात श्रेष्ठ विधी आहे अन्नदान करणं. दुपारी उत्तम असं या ठिकाणी अन्नदान झालं. अनेक या ठिकाणी गाड्या उभ्या होत्या, अनेक प्रकारची माणसं, उच्च शिक्षित माणसं या ठिकाणी आली होती कार्यक्रमाला आणि सगळी माणसं पाहिल्यानंतर वाटलं की अन्नदानम महत्दानम. पण विद्यादानम तथा परम, अन्येन क्षणिका तृप्ती यावर जीवित विद्या. सुरुवातकार सांगतात की अन्नाने क्षणभर तृप्ती होते, पण आयुष्यभर तृप्त व्हायचं असेल, आयुष्यभर समाधानी राहायचं असेल तर यावर जीवित विद्या. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विद्या संपादन केली पाहिजे. आणि म्हणून आमच्या गाडगे बाबाने अगदी एक नारा काढला,
गाडगेबाबाच्या त्या गावामध्ये यायचे आणि ते सांगायचे की जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी घेऊन खा, पण मुलाले शिक्षण द्या. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक तार आली होती आणि ती 20 शब्दांची नाही, 20 अक्षरांची तार होती. 20 अक्षरांची तार त्या पोलीस पाटलाकडे तो घेऊन गेला गाडगे महाराज. आणि त्या पोलीस पाटलाने 2 गाड्या फाट्या फोड्या, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, म्हणजे 12 तास त्या ठिकाणी गाडगेबाबांनी फाट्या फोडली पाटलाची आणि एका सेकंदामध्ये तार वाचून दाखवली. त्याच दिवशी गाडगेबाबांनी ठरवला की मी जरी निरक्षर असलो पण संपूर्ण जनता साक्षर झाली पाहिजे. बरं का, साक्षर जनता भूषण भारता हा नारा आमच्या गाडगेबाबांचा. आणि आज जी साक्षरता आहे, आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये 58 वसतिगृह, किती एकूण 58 वसतिगृह आणि 58 वसतिगृहांना मला वाटतंय हायस्कूल पर्यंत किंवा उच्च माध्यमिक किंवा एखाद्या कॉलेज पर्यंत त्यांची मदत गेलेले. प्रत्येक वसतिगृहाला हायस्कूल जॉईंट आहे आणि सगळ्यात त्यांची मोठी संपत्ती जी आहे ती जे जे हॉस्पिटलकडे आहे. जे जे हॉस्पिटलच्याच बाजूला त्यांचं वसतिगृह आहे. आणि अशी एकूण 58 वसतिगृहांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आमच्या गाडगेबाबांनी संपूर्ण समाज साक्षर बनवला. म्हणून तुकोबा सांगतात, वसवावे घर देवे बरवे निरंतर. तुकोबाने विनंती केली तेव्हा, जर तुला मला घर बांधून द्यायचं असेल, घर निर्माण करून द्यायचं असेल, तर असं घर तयार करून द्या की देवे बरवे निरंतर. ते निरंतर पाहिजे, कधी क्षण कधी नाश न पावणार पाहिजे. आणि ते कसं असलं पाहिजे, बरवे असलं पाहिजे. बरवे शब्दाला फार तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. त्याचे पुढे सांगतो, राम बरवा, कृष्ण बरवा, हरी बरवा, बाई आहे. म्हणजे बर्व काय आहे, तर बर्व हरीचं नाम आहे, बर्व हरी आहे, बर्व राम आहे, बर्व कृष्ण आहे, बर्व विठ्ठल आहे, बर्व माधव आहे. आणि असं जे बर्व आहे, तुकोबांनी सांगितलं की मला तुम्ही घराची प्राप्ती करून द्या, पण नुसती घराची प्राप्ती नको, तर घर अनेक आहेत. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. ते असावा प्रेमळ जीवाला, नको तर नुसती नाती. सगळ्या नात्या गोत्याची माणसं, कुणी कुणाशी बोलतच नाही. सासू आहे, सून आहे, पण दोघी एकमेकांकडे पाहत नाही. तसं का, घर असावे घरासारखे, उत्तम घर बांधलेलं आहे. तो घर शब्दाचा इथे अर्थ आहे ते घराची मालकी. घर असावे, घर उत्तम आहे, पण घर असावे घरासारखे, म्हणजे जसं घर दिसतंय तशी त्या घराची मालकी नाही का. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. अशी कित्येक उत्कृष्ट घर आहे, कित्येक बंगले असे आहेत नुसत्या भिंती आहेत. नुसत्या भिंती आहेत, कोणी ढुंकून त्या घराकडे पाहत नाही का. ते घर जे आहे ते कसं आहे, त्या घरासारखं नाही, एवढं सांगायचं आहे मला. बरं का, नको तर नुसती नाती. किंवा म्हणजे या ज्या भिंती उभारलेल्या आहेत, या भिंतीच्या आतमध्ये नात्याने राहण्यापेक्षा आपलं काय करायचंय, तेथे असावं प्रेमळ जिव्हाला. प्रेम पाहिजे, जिव्हाला पाहिजे, गोडी पाहिजे, नात्याची आठवण पाहिजे, लहान थोरांचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. असं जे घर आहे त्याला बर्वे घर म्हणतात. म्हणून तुकोबा सांगतात की देवा तुझी इच्छाच असेल तर घर दे, पण ते कसे असलं पाहिजे, देवे बर्वे नंतर ते बर्व असलं पाहिजे. आणि बर्व्या शब्दाला प्राप्त होण्यासाठी तुकोबाने आपल्या जीवनामध्ये अतिशय त्याग केला. मी थोडक्यात सांगू इच्छितो की एक महान असा चक्रवर्ती राजा होता. आणि तो चक्रवर्ती राजा रोज सकाळी आपल्या एका स्पेशल रूम मध्ये जायचा आणि आतून कडी लावायचा आणि 2 तास तो त्या ठिकाणी काय करायचा, तर राणीला शंका आली की राजेसाहेब करतात काय.
राणीने प्रधानाला सांगितलं की दररोज राजेसाहेब सकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये या स्पेशल रूम मध्ये जातात, आतून कडी लावतात, पण नेमकं काय करतात सांगत नाहीत. मी नेहमी विचारतो आपण काय करतात 2 तासामध्ये, पण ते काही सांगतच नाही. आणि मग प्रधानातून जनतेकडे त्यांच्या आईवडिलांकडे हा विषय गेला आणि सगळ्यांनी ठरवलं की राजा ज्या ती सांगत नाही, आपण असं करूया. राजाच्या अनुपस्थितीमध्ये त्याने त्या घराच्या एका भिंतीला एक छोटस छिद्र पाडलं. त्या घराच्या भिंतीला, त्या खोलीला एक छोटस छिद्र पाडलं की, आणि ते राजाला माहित नाही, अनुपस्थितीमध्ये ते झालं. आणि एक दिवस राजा सकाळी 6 वाजता त्या रूम मध्ये गेल्यानंतर प्रथमतः राणीने आपला एक डोळा मिटून एका डोळ्याने आतमध्ये पाहिला तर राजा नग्न अवस्थेमध्ये होता, उभा होता, नग्न अवस्थेमध्ये होता. मग तिला आश्चर्य वाटलं, अरे चक्रवर्ती राजा आणि नग्न अवस्थेमध्ये. तिने प्रधानाला सांगितलं, आई वडिलांना सांगितलं, संपूर्ण समाजाने जनतेने त्या घोळातून पाहिलं तर राजाची स्थिती. 8 वाजले, राजे पुन्हा आपला जो सम्राट चक्रवर्ती राजाचा जो पेहराव होता तो पेहराव केला. राजे पुन्हा आपल्या शिरामध्ये तो मुकुट घातला राजाचा आणि बाहेर आले, आपल्या सिंहासनावर बसले. आणि त्यानंतर प्रधानजीने आणि राणीने प्रश्न विचारला, महाराज आपण काय करत होता? त्याने सांगितलं की मी म्हणजे नग्न होऊन देवाकडे जाण्याचा अभ्यास करत होतो. म्हणजे असं का तुम्हाला म्हणजे कपड्याने अभ्यास करता येणार नाही का? म्हणे तसं नाहीये. तसं नाहीये, मी चक्रवर्ती राजा सम्राट आहे, मी चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती राजाला देवापर्यंत जाता येणार नाही. तो चक्रवर्ती आहे म्हणजे मी कोणी एक आहे, थोडक्यात मी आहे. मीला देवापर्यंत जाता येणार नाहीये. म्हणून मी राणी साहेबांसुद्धा मी काय केलं की मी राजाचे कपडे उतरले आणि राजाचे कपडे उतरल्यानंतर मी कोण आहे? मी राजा नाहीच, नाही का? आता मी कोण आहे? कीर्तनकार आहे. पण आता हे कपडे काढले आणि हाफ चरडी आणि बॉडीवर असलो तर मला कोण कीर्तनकार म्हणणार आहे? वारकरी म्हटला की नेहरू शर्ट, धोतर किंवा लेंगा असेल, टोपी असेल, तिला टोपी असेल, नाही का? आणि एवढं पाहिल्यानंतर मग त्याला काय म्हणतात? वारकरी आले. पण हा पेहराव त्याच्या अंगावर नसेल तर त्याला वारकरी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. पण जोपर्यंत आम्ही वारकरी आहोत, जोपर्यंत आम्ही कीर्तनकार आहोत, जोपर्यंत मी प्रधान आहे, मी राजा आहे, तोपर्यंत मला भगवत भक्ती होणार नाही आणि देवापर्यंत जाता येणार नाहीये. म्हणून हे प्रधानजी, मला भगवंताकडे जाण्याचा अभ्यास करण्यासाठी मी कशा स्थितीत असतो? नग्न स्थितीमध्ये असतो. म्हणजे मी कोणी नाही. आणि आपल्याला त्या थोडक्यात की देवाकडे मागण्याच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी तुकोबरांना एवढी महान तपश्चर्या करायला लागली. आणि त्या तपश्चर्याचं फळ तुकोबरा अभंगाचे दुसऱ्या चरणात संग आशा निचय Thank you.
या बेच्यामध्ये भरलेल्या आहेत. संघ आसनी शयन. बरं घर कसं असावं, बरवी घर याचा अर्थ हा आहे की संघ आसनी शयनी. आपण पंढरपुरात गेला, आळंदीला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त नामच घेता, नामच देता, नामच घ्यायचं, नामच द्यायचं, अन्य त्या ठिकाणी काहीच नाही. सांगू सुखाची या आळंदीमध्ये गेला होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. तुकोबाऱ्या सांगता असं काही मला बरवीर घर प्राप्त करून द्या देवा की त्या घरामध्ये काय असलं पाहिजे. आसनी शयनी संघ. कोणाचा संघ? देवा आम्हाला तुमचा संघ द्या. संघ आसनी शयनी. मी आसनावर जरी बसलो तरी मी तुमच्या संगतीत असलो पाहिजे. किंवा मी जरी शयनी, नाथांचं सुंदर प्रमाणे घरी दारी घरी दारी शय्य रती सुखाचे अवसर, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. थोडक्यात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे करू. रात्रंदिवस तुकोबांच्या प्रमाणे सांगायचं तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. तुकोबा सांगतात की रात्रंदिवस आम्हाला काय युद्धाचा प्रसंग. युद्धाचा प्रसंग त्याला म्हणतात की आपल्या डोळ्यात तेल घालून जे सांभाळतात, म्हणजे झोपायचंच नाही असा प्रसंग ज्याच्या जीवनामध्ये आहे महाराज. संघ आसनी शयनी. तुकोबऱ्या सांगतात की देवा नुसतं मला घर नकोय, ते बरं असावं. बरं कसं असावं तर त्या घरामध्ये मला तुझा संघ दे. मी आसनावर असलो तरी त्या संगतीत असलो पाहिजे, मी झोपलो तरी त्या संगतीत असलो पाहिजे. तुकोबऱ्यांची अवस्था इतकी कठीण होती महाराज. थोडक्यात सांगू इच्छितो की एकदा ते संडासला गेले होते, प्रातर्विधीला गेले होते, बाहेर विधीला गेले होते आणि बहिर्विधीला गेल्यानंतर ते संडासला जेव्हा बसले आणि बसल्यानंतर ते भगवंताचे नामस्मरण करायला लागले. आणि भगवंताचे नामस्मरण करायला लागल्यानंतर वरून आमचे हनुमंतराया चालले होते महाराज. हनुमंतराया चालले होते आणि हनुमंतरायांना त्या ठिकाणी रामाचा आवाज आला. राम 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 राम. हनुमंताने विचार केला की इथे कोणीतरी राम भक्त आहे आणि म्हणून हनुमंतराय खाली उतरले. पाहतात तो हे संडासला बसले होते तुकोबराय आणि संडासला बसले होते. मग त्याला एकदम क्रोध आला. अरे म्हणजे अविधी, संडास म्हणजे अविधी, म्हणजे विधियुक्त नामस्मरण नाहीये या ठिकाणी. म्हणजे अगदी वाईट स्थळी संडास करत असताना आणि हे माझ्या प्रभूचं शुद्ध नाम घेत आहेत, म्हणजे हा काय व्यभिचार आहे. हा व्यभिचार आहे. आणि म्हणून त्याने भरारी मारली आणि एक मोठा दगड आणला. कदाचित तो 5-50 क्विंटलचा असेल. एवढा मोठा दगड आणला आणि माझ्या प्रभूचं नाम अमंगल ठिकाणी मंगल नाम जर घेत असेल तर त्याचा आपण काय केलं पाहिजे. थोडक्यात की धर्म हा जर अधर्माने रंजित झाला असेल तर त्या ठिकाणी त्याचा नायनाट केला पाहिजे. म्हणून त्याने तो दगड वरून तुकोबरांच्या अंगावर टाकला. टाकल्यानंतर दगड खाली आला. फक्त 6 इंच तुकोबरा खाली होते आणि दगड येऊन त्या ठिकाणी थांबला. तर हनुमंतरायांना वाटलं की तुकोबऱ्यांचं काय झालं असेल, चक्काचूर झाला असेल. खाली येऊन पाहतो तर दगड 6 इंच वर स्थिर झालेला आहे. तुकोबरा संडास करतायत आणि मुखामध्ये राम 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 म्हणत आहे. एवढं पाहिलं आणि मग आपल्या ठिकाणचे जो अहंकार होता हनुमंतरायांच्या ठिकाणचा की नाम मंगल मंगल, लक्षात का ते मंगळाचे जे मंगळ, लक्षात का. आणि राम कौशल्याचा बाळ हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते खाली उतरले. तो दगड बाजूला केला आणि तुकोबरायांचे चरण धरलेले विचारलं, महाराज तुम्ही माझ्या प्रभूचं मंगल नाम अमंगल ठिकाणी का घेता. म्हणजे देवा काय करू मी, काय करू मी, माझी काय अवस्था झालेली ते जीवेन सोडी आयुष्य. म्हणजे माझी अशी अवस्था झालेली आहे की ते जीवेन सोडी आयुष्य झाले. मी जे नाम घेतो ते नाम मला कधीच सोडत नाहीये. लक्षात का. संग आसनी शयन घडे भोजनी गमन. तुकोबरा सांगतात की जो आसनी आणि शयनी आहे तोच भोजनी. बरं का. उदर भरण लोहे जाणीचे यज्ञ करणं.
प्रत्येकानं लक्षात घ्यायचं की आपण जे अन्न खातो ते अन्न खात असताना अन्न हे परब्रह्म आहे आणि आपण अन्न खातो ते एक महान असा एक यज्ञ आहे आणि म्हणून अन्न सेवन करत असताना आपल्याला प्रभूचं मंगलनाम आपल्या मुखात घ्यायचं आहे आणि प्रभूचं मंगलनाम मुखात घेऊन मग घास घ्यायचा आणि असा आपण घास घेतला तर तो जेविता उपवास. अगदी जर आपण महाभारताकडे गेलो तर आपल्या लक्षात येईल की एकदा दुर्वास मुनींकडं प्रसाद पाठवायचा होता आणि 16,108 स्त्रियांना भगवान श्रीकृष्ण सांगितलं की दुर्वास मुनी भगवान श्रीकृष्णाचे गुरु. तुम्ही म्हणाल मग सांगलीपणी तेही गुरुच होते पण दुर्वास सुद्धा त्यांच्याही पेक्षा जवळचे गुरु दुर्वास मुनी आणि त्यांना एक अन्न पाठवायचं होतं. 16 खंडी तांदूळ शिजवून अन्न तयार केलं. 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णाच्या त्यांना सांगितलं माझ्या गुरुनाही घेऊन जा. ती मंडळी निघाली यमुनेच्या काठावर आली. यमुनेला पूर आला होता. थोडक्यात सांगू इच्छितो अन्न परब्रह्म कसे ते सांगतो. यमुनेला पूर आला. त्याने विचार केला आपण यमुनेच्या पलीकडे कसं जायचं म्हणून एक गवळण परत आली. भगवंताला विनंती केली देवा पलीकडे जायचं कसं यमुनेला महापूर आलेला आहे. मग भगवंताने सांगितलं एवढंच का म्हणे त्यात काय विशेष आहे तू आता जा आणि फक्त यमुनेला विनंती कर की हे यमुने माझे प्रभू भगवान श्रीकृष्ण हे जर ब्रह्मचारी निष्ठेत ब्रह्मचारी असते तर आम्हाला वाट दे. ती हसायला लागली. तिने विचार केला की 16,108 ज्याच्या बायका आहेत आणि प्रत्येकीला मुलं आहेत त्या की बिना मुलाच्या नव्हत्या. कदाचित त्यांना मुलं नसती तर विचार करावा लागला असता की देवाने त्यांच्याशी संग केला की नाही. पण ज्या अर्थी प्रत्येकीला मुलं होती त्या अर्थी सगळे हसायला लागले. म्हणे असं होईलच कसं. परत सांगतात कुणाला जिशाशी संग केलेले तिला सांगतात मी ब्रह्मचारी आहे. पण म्हणे शंका घेऊ नका. मग त्याने विचार केला म्हणजे सहज त्यांनी यमुनेला विनंती केली की हे यमुने माते आमचे प्रभू भगवान श्रीकृष्ण जर ब्रह्मचारी निष्ठन ब्रह्मचारी असतील तर आम्हाला वाट दे. लगेच वाट दिली. तेव्हा त्यांची शंका फुटली का रे आपल्याशी संग करून सुद्धा ते कसे आहे निसंग आहे. जर का निसंग आहे तर घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा टिळून भगवत चिंतन करे. नामस्मरणाने रती सुख घेतल्यामुळं त्यांना ब्रह्मचर्य त्यांचं कधीच हरण झालेलं नाही. पुढे जाऊया. सगळं अन्न 16 खंड्यानं त्या ठिकाणी नेलं आणि मग दुर्वास मुनीने 16 खंडी अन्नाचा भात खाल्ला. म्हणजे पूर्वीचं सांगतो 1 खंडी म्हणजे 3 पोती तांदूळ हे 48 पोती तांदळाचा भात एकट्याने खाल्ला. आणि मग त्याने आपलं पुन्हा म्हणे महाराज आम्ही जेव्हा इकडे आलो ना तेव्हा भगवंताचा निरोप आम्ही यमुने मातेला सांगितला की ते ब्रह्मचारी वाटते पण आता ती पुन्हा दुथडीच आहे. आता आम्ही पलीकडे कसं जायचं. म्हणे देवाने सांगितलं की मी ब्रह्मचारी मग माझा निरोप सांगा गेला की 16 खंडी अन्न खाऊनी निराहारी कैसा नवल जा म्हणे माझा निरोप सांगा की दुर्वास मुनीने 16 खंडी अन्न खाल्लं पण ते कसे आहेत निराहारी अन्न खाल्लंच नाही. त्याचं महत्वाचं कारण काय आहे तर उदर भरण नोहे जाणीचे भगवंताचं स्मरण करून जर आपण अन्न खाल्लं तर त्या अन्नापासून या शरीरावर कोणत्याच प्रकारची बाधा होणार नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. निश्चित निष्ठांत आपल्याला ते भगवंतापर्यंत घेऊन जातील. बाबा सांगतात काय सांगतात की भोजनी घडे भोजनी भोजन करत असताना मला तुमचाच संग घडो तुमचं नामस्मरण घडो त्याचप्रमाणे गमनी तर तुकोबाने माहित होतं की नाम घेता वाट चाले यज्ञ पावला. तर आपण नामस्मरण करत करत जर वाट चाललो तर एका पावला गणित यज्ञ कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. आणि याच न्यायाने मी आता दुष्यंताकडे जात नाहीये पण थोडक्यात सांगू इच्छितो की द्रौपदी मातेने शुक मुनींना याच न्यायाने काय केलं 500 यज्ञाचं फळ दान करून आणि आपल्या आश्रमिक यज्ञामध्ये त्यांना
आणलेलं आहे. विठ्ठल अशी निष्ठंत स्थिती तुकोबारांना प्राप्त झाल्यानंतर तुकोबारा सांगतात की माझ्या जीवनामध्ये अशी एक जादू घडली, एक असं आश्चर्य घडलं. ते आश्चर्य तिसऱ्या चरणात संकल्प विकल्प संकल्प तुकोबारा सांगतात संकल्प विकल्प मावळले पुण्य पाप माझ्या जीवनात अशी एक आश्चर्याची गोष्ट घडली की संकल्प आणि विकल्प मनोरथाच्या दोन बाजू आहेत बरं. संकल्प विकल्प एक मनोरथाच्या दोन बाजू आहेत. मी थोडक्यात सांगू इच्छितो की स्वयंभू म्हणू आणि असं स्वयंभू म्हणून आणि त्याने भगवंताकडे तपश्चर्या करून आणि विनंती केली की देवा तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावे. हे अनादी काळापासून अनेक युगामध्ये, एकाच युगामध्ये नाहीये तर अनेक युगामध्ये आणि विनंती केल्यामुळं मग प्रभू रामाने सांगितलं की पुढे त्रेता युगामध्ये तुम्ही दशरथ असाल. तुम्ही कोण असाल? दशरथ असाल. आणि त्यांची जी पत्नी होती ती पत्नी कौशल्य असेल आणि तुमच्या पोटी मी जन्माला येईल. तर तुकोबा सांगतात की दशरथाने पुण्य केले कोट्या कोटी आणि म्हणून या पोटी राम आले. आम्ही म्हणतो तसं नाही. दशरथाच्या जीवनातील फक्त पुण्य दाखवा. फक्त दशरथाच्या जीवनामध्ये दशरथाच नाहीये तर पूर्वीचे राजे धर्मशील होते, पण पुण्याचा विचार जर आपण केला तर ते शिकारीला जायचे. काही कारण नसताना धर्मशील राजे मांसाहार करत नव्हते, पण दिवसाला हजारो हरण मारायचे, ससे मारायचे, हरण मारायचे, चित्रे मारायचे, वाघ मारायचे, सिंह मारायचे. उगीच मला काय सांगायचं, उगीच म्हणजे खाण्यासाठी नाहीये. मग ते मारल्यानंतर त्यांना पाप नव्हतं होत मारायचं. का मारलं? उदास विचारे वेच करे. उदास खाण्यासाठी मारलं का? नाही. आम्ही का मारतो? म्हणून पाप. आम्ही खाण्यासाठी मारतो म्हणून पाप आहे, मोह आहे. त्या ठिकाणी त्या राजांच्या ठिकाणी मोह नव्हता, मारण्याचं उद्दिष्ट तसं काही नव्हतं. पण मला एवढं सांगायचं आहे की असे त्यावेळचे जे धर्मशील राजे होते. मग राजा दशरथाच्या जीवनामध्ये एक महान असं पाप घडलं की कळत न कळत श्रावण बाळाला बाण लागला आणि श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी अगदी राम राम म्हणता आपला प्राण सोडलेला आहे. म्हणजे एकूण त्याच्या जीवनामध्ये 3 ब्रह्महत्या घडलेल्या आहेत आणि 3 ब्रह्महत्येचं पातक त्याच्या माथे आहे बरं का. पण त्याच्या पुढे आपण जर पाहिलं ते ब्रह्मशाप त्याला मिळाला की जसे आम्ही पुत्राच्या शोकाने मेलो तसा तू सुद्धा पुत्र करता
मरशील हा त्यांनी शाप ऐकला आणि तो आनंदी झाला. कारण 700 राण्या होत्या. किती बायका होत्या? 700 बायका होत्या. मला वाटतं दोष कुणाचा असेल? नाही, माणसं फार हुशार आहे. एकीला मूल नाही झालं तर दुसरी करतो, दुसरी नाही झालं तर तिसरी करतो, मूल होण्यासाठी करतो. पण त्याने कधी म्हणजे आत्मपरीक्षण केलं नाहीये की या स्त्रीला मूल का होत नाही. अशी स्त्री जगात जन्माला आली नाही अद्याप की तिला मूल होणार नाही. स्त्रीला मूल होणार नाही अशी स्त्रीच जन्माला आलेली नाही. दोष पुरुषामध्ये असतो. एखाद्याला 7-8 मुली व्हाव्यात आणि हा दम भरतो आता मुलगी झाली ना मग. अरे पण मुलगी झाली इथे कमी कोण आहे? इथे शक्ती कोणाची कमी पडली? पुरुषाची शक्ती कमी पडली तर मुलगी जन्माला येते. कशाला का? आणि स्त्रीची शक्ती कमी पडली तर मुलगा जन्माला येतो. म्हणजे अनेक मुली जन्माला येणे हा दोष पुरुषाचा आहे. पण तो कधीच कबूल करत नाही की हा दोष माझा, मीच कमी पडलो, असं कधीच पुरुष म्हणत नाही. तो 1, 2, 3 याने 700 बायका केल्या तरी सुद्धा अद्याप निर्णयावर आला नाही तो राजा, दशरथ राजा, की 700 बायका केल्या तरी कुणालाच मूल होत नाही, तरी तुम्ही दोष आहे म्हणायला तयार नाही. पण बरं झालं, श्रावणाचा वध झाला, आई वडिलांनी शाप दिला, पुत्र करता मरशील. आणि मग त्याला कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा यांना मुलं झाली. आता आपण तिकडे जात नाही, फक्त एवढं सांगू इच्छितो की त्यांना मुलं झाली. आणि मग त्या शापाने राजा दशरथ काय झालेले? मुक्त झालेले. असा राजा दशरथ त्याच्या पुढे प्रभू राम जन्माला यायचं महत्वाचं कारण काय सांगितलं? संकल्प. बरं का? शतरूपा स्वयंभू म्हणून आणि त्यांची पत्नी शतरूपा यांनी अनेक जन्मामध्ये, अनेक युगामध्ये त्यांचा संकल्प होता की हे देवा, हे विश्वंभरा, तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं. म्हणून त्रेतायुगात प्रभू रामाच्या रूपानं कौशल्या आणि दशरथाच्या पोटी प्रभू राम जन्माला आले. याला म्हणतात संकल्प. बरं का? संकल्प याचा अर्थ असा की जेव्हा मी देवाचं ध्यान करतो किंवा चांगलं इच्छिणे म्हणजे संकल्प. आता पुढे तुकोबांच्या भाषेत पाहूया. सत्य संकल्पाचा सत्य संकल्प असेल तर दाता नारायण, नारायणाकडे तुम्ही सत्य संकल्प केला तर सगळे मनोरथ आपल्याला प्राप्त होतील. तर संकल्प कसा असावा? सत्याचा असावा. सत्याचा संकल्प केला तर भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून योगी यशोदेच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. त्याचंही महत्वाचं कारण तेच आहे. आता आपण संकल्प व्यतिरिक्त त्याची दुसरी बाजू जी आहे विकल्प ते पाहू. पण ते पाहण्याआधी तुम्हाला एक व्यवहाराचं उदाहरण सांगतो आणि मग एक पुराणातलं सांगतो आणि आपल्या अंतसमयाकडे वळूया. विकल्प त्याला म्हणतात. माझा संसार मोठा व्हावा, मला मुलं बाळ व्हावे, भरपूर पैसा मिळावा, हा संकल्प नाही बरं का. म्हणजे देवा व्यतिरिक्त जेवढं मागणं, देवा व्यतिरिक्त व्यवहाराचं जेवढं मागावं तेवढं विकल्पामध्ये मोडतं. मी सांगतो की सिंह, वाघ, कोल्हा, ससे, कावळे वगैरे म्हणजे ही जी मंडळी आहे ही जंगलातील मंडळी आहे. आणि उंट हा म्हणजे गावात राहणारा, खेड्यात राहणारा प्राणी आहे. आणि हा उंट चुकून एकदा जंगलामध्ये गेला आणि चुकून जंगलात गेल्यामुळं कोल्ह्याने त्याला सांगितलं की बाबा कशाला तू गावामध्ये राहतो, कशाला हे सगळं भार वाहतो. आणि उंटाच्या पोटा म्हणजे शरीरामध्ये एक पाण्याची टाकी आहे म्हणायची की उंट एकदा पाणी पिला तर 6 महिन्यापर्यंत पाणी नाही पिला तरी जगतो. आणि आम्हाला दिवसातून 6 वेळा पाणी पिलो नाही तरी मरू कदाचित. म्हणजे 6 महिने पाणी पित नाही उंट. एकदा त्याला पाणी मिळालं महाराज की त्याच्याकडे एक टाकी आहे. आता जर तुम्ही आता वर गेले नाही घराच्या वर तर तिथे 1000 लिटरची टाकी आहे. ती टाकी एकदा भरून ठेवली
तर आता या ठिकाणी राहणारे आमचे गोविंद बाबा वाळकोबाई, मला वाटतं महिनाभर पाणी पुन्हा त्या टाकीत भरायची गरज नाहीये. तर उंट ती टाकी एकदा भरून घ्यायचा, 6 महिने चिंता नाही. आणि कदाचित प्रसंग आलाच त्या उंटाच्या मालकावर दहाणे विणा मारायची, तर उंट कापायचा. राजस्थानमध्ये उंट कापायचा आणि त्याच्या टाकीतील पाणी काढून घ्यायचं म्हणायचं. असं का? म्हणजे जर मालकावर मारायची पाळी आली तर उंट कापून ते पाणी काढायचं आणि ते पाणी पिऊन आपली उपजीविका भागवायची. असं राजस्थान मधला प्रकार आहे, आज सुद्धा आहे. आपला विषय आहे विकल्प. आता हा उंट जंगलात गेल्यामुळं कोल्ह्याने सिंहाकडे आणलेले. सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि मग तो तिथे सुखाने राहिला, अगदी दष्टपुष्ट झाला, सगळं काही व्यवस्थित. पण एकदा हा जंगलाचा राजा सिंह हा आजारी पडला. मी थोडक्यात सांगू इच्छितो की हा राजा काय करायचा, वाघ, कोल्हा, कावळा आणि ससा वगैरे जी काही मंडळी होती त्याची जी परिचित दोस्त मंडळी, तर तो शिकार करायचा. आणि शिकार केल्यानंतर मग बाकीच्यांना पण तो त्याच्या उदरजीविकेसाठी तो देत असायचा. पण राजा आजारी पडला आणि राजा आजारी पडल्यानंतर राजा तर जिवंत होताच, पण बाकीची मंडळी मरायला आली. कावळा, वाघ, सिंह, आपले कोल्हा, ही मंडळी अगदी मृत्यूच्या दारामध्ये आले. आणि मग त्याने विचार केला का ती करायचं काय बरं, हा तर आपला काही सक्का नाहीये, म्हणजे हा जंगलात राहणारा प्राणी नाहीये, कोण उंट. म्हणजे आतापर्यंत ते संकल्प होता या आमच्यात राहा, अगदी धष्टपुष्ट झाला. पण मग याने काय केलं, असं बाजूला जाऊन जरा विचार केला. बाजूला जाऊन विचार करणं या नाव विकल्प. बरं, आता आम्ही जर कुठे जमीला गेलो ना कदाचित, तर लगेच ती माणसं बाहेर निघतात. सांगतो तुम्हाला निर्णय सांगतो, पण निर्णय तिथे सांगतो का तो बैठकीत सांगत नाही, बाजूला जाऊन ठरवतात आणि मग येऊन सांगतात हो किंवा नाही, किंवा कसं घडवायचं, कसं करायचं वगैरे वगैरे. तशी ही मंडळी उंटाला बाजूला करून सगळी एकत्र आली आणि त्याने ठरवलं की आता आपण असं करूया, राजा तर जगवलाच पाहिजे. मला काय सांगायचंय, हा आहे संकल्प, राजा जगवलाच पाहिजे. कारण लाखाचा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. कोण होता लाखांचा पोशिंदा? छत्रपती शिवाजीराजे. म्हणजे लाख सैनिक मरायला तयार होते छत्रपती शिवाजीराजांसाठी. हा होता शुद्ध संकल्प. या ठिकाणी संकल्पाची दुसरी बाजू आहे विकल्प. संकल्पातून विकल्प निर्माण करून यांनी ठरवलं की आता राजा जगलाच पाहिजे. राजा जगवण्यासाठी त्यांनी ठरवलं की बली कुणाला द्यायचं, उंटाला बली द्यायचं. पण राजाने सांगितलं की आता आपण त्याचे संकल्प आपण केलेला आहे तो आपलाच आहे आणि आपल्यातीलच एक आहे, माझ्यातीलच तो एक आहे, म्हणून त्याला मारून उपजीविका करायची नाही. मग तसं नसेल करायचं तर मग सिंहाला त्याने बाजूला केलं आणि वाघ, कोल्हा आणि कावळा त्यांनी तिघांनी मिटिंग घेतली. म्हणे आता आपण युक्ती केली पाहिजे. मग त्याने युक्ती केली, म्हणे चला राजे जगलेच पाहिजे. मग लगेच कावळा आला, म्हणे राजे तुम्ही जगलेच पाहिजे, तुम्ही मला खा, मी मेलो तरी चालेल, लाख मेले तरी चालते, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. तर कावळ्याने म्हटल्यावर कोल्हा कुठे अहो म्हणे एवढा मोठा राजा आणि कावळ्याचं मांस किती होईल, पाव किलो. मग पाव किलो मांस कावळ्याचं खाऊन राजे जगतील का? त्याच्याऐवजी राजेसाहेब मी म्हणतो मला मारा, कावळ्याला मारू नका, तो लहान आहे, मला मारा. लगेच त्या ठिकाणी वाघ आला. अरे म्हणजे कोल्ह्याचं तरी मांस किती असेल, मांस पण 30 किलो असेल, 40 किलो असेल, त्याच्याऐवजी मात्र 1 क्विंटल मांस होईल. म्हणजे राजे मला मारा. कावळा तयार आहे राजासाठी मरायला, कोल्हा तयार आहे राजासाठी मरायला, वाघ तयार आहे राजासाठी मरायला, आणि ज्याचं वजन आहे 5 क्विंटल. त्याने विचार केला अरे सगळे जर आहुती द्यायला तयार आहेत राजासाठी तर मी का देऊ नये. लगेच उंट पुढे आला, म्हणजे राजेसाहेब कावळ्याचं वजन किती, कोल्ह्याचं वजन किती, वाघाचं वजन किती, माझं 5 ते 6 क्विंटल वजन होईल, काही दिवस माझं अन्न तुम्हाला पुरेल, म्हणजे मला मारा. आणि हेच होते माझ्या, याला संकल्प म्हणतात. कसं का याला संकल्प म्हणतात. आता जर आपण महाभारताकडे
जर पुराणामध्ये गेलो तर फक्त विश्वामित्राचं उदाहरण सांगता येईल की विश्वामित्र जंगलात गेल्यानंतर वशिष्ठ मुनी थोडक्यात सांगेन, 1-2 मिनिटातच सांगेन ही गोष्ट. विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनीच्या आश्रमात गेले, 1000 सैन्य बरोबर होते आणि त्याने सांगितलं राजे थांबा. फार आनंद झाला वशिष्ठ मुनींना, राजे थांबा, विश्वामित्र राजे होते म्हणून ऋषी सांगत नाही. मग विश्वामित्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विनंती केली आणि विनंती करून ताबडतोब स्वयंपाक तयार झाला. चांदीच्या ताटामध्ये आणि सोन्याची वाटीमध्ये पाणी त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना मिळालं आणि जेवण तृप्त झाल्यानंतर ते वशिष्ठ मुनींकडे राजे बसले. म्हणे हे सगळं कसं झालं? तर त्यांच्याकडे एक छोटीशी गाय होती. बरं, कामधेनू गाय मोठी नसते बरं का. कामधेनू गाय बकरी एवढी फक्त, ती किती मोठी असते? बकरी एवढी. कदाचित आपण कामधेनू तर असं वाटेल की किती मोठी, म्हणजे विशाल गाय असेल. कामधेनू विशाल गाय नाही, छोटीशी गाय होती पण अतिशय सुंदर होती. हे विचार करतात कुठेच काही नाहीये, पण एवढ्या माणसांना जेवण, उत्तम जेवण कसं दिलं? मग त्याने सांगितलं की याचं सगळ्याचं कारण ही माझी कामधेनू गाय आहे. त्याने विचार केला की ही संन्यासाला कशाला पाहिजे, संन्यासाला गाय कशाला पाहिजे, म्हणून सांगितलं मला गाय द्या. त्याने सांगितलं राजे ही तुमच्या कामाची नाही आहे, ही माझी आणि माझा जीव का प्राण आहे. पण त्यावेळेला विश्वामित्र ऐकले नाही, गाय ओढण्याचा प्रयत्न केला. 1000 सैन्य सहज त्या गायीने मारून टाकले. विश्वामित्र पराजित होऊन निघून गेलेला आहे आणि मग त्याने कोट्यावधी सैन्य घेऊन पुन्हा आला. हे सांगतो, संकल्प सांगतो, किती शुद्ध संकल्प होता. कोट्यावधी सैन्य घेऊन आला आणि वशिष्ठ मुनींना मारायचं ठरवलं. पण वशिष्ठ मुनीने एका मंत्रोच्चाराने कोट्यावधी सैन्य मारले. कुणाचे? विश्वामित्राचे कोट्यावधी सैन्य मारल्यानंतर मग तो जागा झाला. विश्वामित्र जागा झाला आणि त्याने ठरवलं अरे ब्रह्मशक्ती तिला म्हणतात, मी तर राजा आहे, कोट्यावधी सैन्य माझ्याकडे आहे, पण एका मंत्राच्या उच्चाराने कोट्यावधी सैनिक क्षणात मृत्युमुखी पडत असतील तर ब्रह्मतत्व काय? आणि म्हणून ते लगेच कुठे गेले? तपश्चर्येला. बस इथेच थांबतो, पुढे सांगत नाही. आपली वेळे आपण वेळेच्या पुढे चाललेलो आहोत. असो, मला एवढंच सांगायचंय, संकल्प विकल्प. संकल्प त्याला म्हणतात की देवाविषयी विचार करणं, देव प्राप्त कसा होईल हा विचार, या नाव संकल्प. आणि प्रपंच कसा मोठा होईल, आपल्याला सुंदर स्त्री कशी प्राप्त होईल, उत्तम नवरा कसा मिळेल, हे मुलीच्या बाबतीत या ज्या सगळ्या ज्या योजना आहेत, या योजना विकल्पामध्ये मोडतात. तर तुकोबारा सांगतात संकल्प विकल्प. म्हणजे संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये वजा झाल्या, मावळले पुण्यपाप. संकल्प याचा अर्थ आहे आपण जर शुद्ध संकल्प केला तर त्याच्याबरोबर पुण्याचा साठा निर्माण होतो. आणि विकल्प आपल्या ठिकाणी निर्माण झाला, दोन्ही मनाचे संकल्प आहे, संकल्प आणि विकल्प. विकल्प आला तर काय होईल? पाप होईल. पण तुकोबारा सांगतात माझ्या जीवनामध्ये अशी योजना निर्माण झाली, भगवंताने असं कार्य माझ्या जीवनामध्ये अशी क्रांती निर्माण केली तर त्या क्रांतीने संकल्प आणि विकल्प केला. संकल्प विकल्प केल्याबरोबर त्याची दुसरी बाजू आहे पुण्य आणि पाप, ते सुद्धा मावळले आणि मग पाप पुण्य गेले. एकाच नाण्याची खंडिले. काळ अवघा गोविंदे सुकाळ. शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात या ठिकाणी तुका म्हणे काळ जो काळ आहे तुकोबारांच्या जीवनामध्ये जरा आम्ही माथा दिला जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, अशी तुकोबारांची अवस्था. प्रस्तुत अभंगातून तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ. याचा अर्थ असा आहे की तुका म्हणे मुक्ती परनिली आता देवचारी खेळी मिळी. तुकोबारा सांगतात की आता मी परनिली नोवरी कोण मी मुक्ती
परणी म्हणजे सांगतात काही की मुक्ती बरोबर लग्न लावलं, तसं नाहीये. मुक्ती बरोबर लग्न लावायला आपल्याला स्वतःला विसरावं लागेल. म्हणजे आकार सुद्धा बाद करावा. तर मुक्तीला आकार नाहीये. आणि तिच्या बरोबर तिला वरायचं असेल तर आपल्याला सुद्धा कसं व्हावं लागेल, निराकार व्हावं लागेल. तुकोबाऱ्या सांगतात मी निराकार झालो आणि मुक्तीला वरलं. आणि मुक्तीला वरल्यामुळं आता जीवनचारी खेळी मिळो. या ज्ञाने तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे काळ, ज्याला संपूर्ण जगाला जो काळ खातो, त्या काळाच्या एका दाढेमध्ये संपूर्ण जग भरडलं जातंय, असा जो महान असा अक्राळ विक्राळ जो काळ आहे बरं का. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुखा. आणि काय झालं आता की मी गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाताया. अशी मी अभेद स्थिती मला प्राप्त झाल्यामुळं तोच काळ आता काय झालेले सुकाळ. सुकाळ म्हणजे माझे आनंद सतया भेटला गोविंद. त्याच्या पुढे सांगतो की आनंदाचे अंग आनंदाचे. तुकोबाच्या जीवनामध्ये असं ओतप्रोत आनंद भरला त्याच्यामुळं अवघा गोविंदे सुकाल निर्माण झाल्यामुळं. आणि त्या ठिकाणी तुकोबाराया अगदी खेळीमेळीच्या आनंदमय सुखमय वातावरणामध्ये त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते गेलं. त्याचप्रमाणे आज या घरामध्ये मध्ये सांगितलं की बादरायण न्यायाप्रमाणे या घरामध्ये आता जे नांदणार आहेत बरं का, याच्या आधीची स्थिती अशी होती आणि अशी आहे. गावामधलं सांगतो की पाणी टाकायला सुद्धा जागा फार कठीण स्थिती आहे महाराज. पाणी टाकायला जागा नाही. आम्ही शेतकरी आहोत. एक बैलगाडी फाट्या आणली ती ठेवावी कुठे, ती शेतावर ठेवायची. फाट्या शेतावर ठेवायची आणि शेतावर आणून डायरेक्ट घरामध्ये भरायची. कारण याने बरं का, ज्याला पाणी टाकायला जागा नाही, ज्याला फाट्या ठेवायला जागा नाही, त्याने काय केलं माहितीये का, जेवढी जागा होती तेवढी जोत्यात बांधून घेतली. हा दोष कोणाचा आहे? हा दोष त्याचाच आहे. आणि म्हणून आता त्याला कुठे जागा राहिलेली नाही. मला सांगायचं तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ. आता या घरामध्ये गुण्या गोविंदाने नांदणारा गोविंद, त्याने फाट्या कोणत्याही दिशेला ठेवली तरी चालते. सांडपाणी जरी पुढे नेऊन फेकून दिलं, कोणत्याही दिशेला जरी पाणी फेकलं बरं का, हरीची या दासा आणि शुभकालधारी दिशा. जरी प्रातर्विधीला पश्चिमेला गेलं, पूर्वेला जाऊन बसलं, तो कोणी सांगायला येणार नाही की उठा. लक्षात का? फार सुंदर अभंग आहे आणि फार सुंदर वास्तू आहे. या ठिकाणी दुपारची मंडळी प्रत्येकाला एक घर आवडलं आणि चारू बाजूची जागा पाहिल्यानंतर प्रत्येकाची एवढीच इच्छा आहे की झाडे लावायला पाहिजे. प्रत्येकाची काय इच्छा आहे आणि ते झाडावर प्रेम करतात. जे या ठिकाणी आली त्याने पाठीमागे जाऊन पाहिलं, जरी पाठीमागे गेले असतील पण झाडांना पाणी नाही. त्याने चांगली झाडं लावलेली आहेत. सध्या झाडाला पानं नाही, तर पानं असतील तर त्या सावलीत जर उभे राहिले असते तर मग समजलं असतं की हा वृक्षप्रिय माणूस आहे असं. तेव्हा आज या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याप्रमाणे आता आपलं ठरलेलंच आहे की जो कुठलीही व्यक्ती कीर्तन ठेवेल त्या व्यक्तीच्याच गळ्यामध्ये तो हात. कारण इथलं जे कार्य आहे हे दुपारीच संपलेलं कार्य आहे. साध्या पद्धतीचं कार्य होतं. फक्त कलश पूजन, गणपती पूजन एवढंच कार्य होतं. तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि थोडी अजून कार्यात भर आणली आणि थोडं जेवणाचाही खर्च वाढला. आणि म्हणून त्यांना जेवढी धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे. एवढं म्हणून आपली सेवा याच ठिकाणी महाराज तुमच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर